कालच्या लेक्चर मध्ये आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्टार्ट केलं होतं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये पण 2-3 पॉइंट्स आपले झाले होते शिकवणं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये पहिलं पाहिलं होतं आपण MA4B2 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस. इन MA4B2 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस मधलं जर आपण एखादं एक्झाम्पल जर घेतलं असेल, कोबाल्ट अमाइन किंवा टेट्रा अमाइन कोबाल्ट किंवा टेट्रा अमाइन डायक्लोरो कोबाल्टचे जर एक्झाम्पल घेतलं असेल तर ते काय करते, दोन फॉर्म दाखवत असते, दोन आयसोमेरिक फॉर्म दाखवत असतो. एक असतो सिस फॉर्म आणि दुसरा असतो ट्रान्स फॉर्म. जवळपास ते काय करत असते, त्याची ती जॉमेट्री तिथे दाखवत असते. त्याच्यानंतर पुढचं पाहिलं होतं आपण डबल दोन फॉर्म. अजून प्रत्येक जण काय करते, हे जर पाहिलं आपण, समजा हे MA4B2, त्यानंतर सेकंड पाहिलं होतं MA3B3. इन MA3B3 कॉम्प्लेक्सेस ऑफ दिस टाइप्स एक्झिस्ट इन टू आयसोमेरिक फॉर्म. एक असं सिस फॉर्म आणि दुसरा कोणता असतो, ट्रान्सफॉर्म. पण याच्यामध्ये काय म्हणतो आपण, या कॉम्प्लेक्सेसला किंवा या कॉम्प्लेक्सेसला आपण म्हणतो आपण याला फॅसियल फॉर्म अँड मेरिडिओनल फॉर्म म्हणत असतो. एक असतो फॅसियल फॉर्म, दुसरा कोणता असतो मेरिडिओनल फॉर्म असतो आपला. त्यालाच आपण इन शॉर्ट फॅक्मर आयसोमर सुद्धा याला म्हणत असतो आपण. हे कालच आपण कालच्याच लेक्चर मध्ये काय केलं होतं आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट होता आपला की MA2B2C2 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस. इन MA2B2C2 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस हे आपलं सुरू होतं. त्याच्यामध्ये थेरोटिकली दिस टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस एक्झिस्ट इन 5 जॉमेट्रिकल आयसोमर्स. त्यामध्ये 5 जॉमेट्रिकल आयसोमर्स हा कॉम्प्लेक्स काय करतो, शो करतो. बट आउट ऑफ विच ओनली 3 हॅव बीन आयसोलेटेड. याच्यातून फक्त काय होतं की 3च काय होतं तिथं आयसोलेट केलं जात होतं, किंवा 3च काय करतो आपण तिथं आयसोलेट केल्या जातात, किंवा 3च काय होतं तिथं आयसोलेट आपण तिथं करू शकतो. मग याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की प्लॅटिनम हा जर सेंट्रल मेटल ऍटम्स असेल आणि अमोनियाचे 2 मॉलिक्युल्स, पिरिडीनचे 2 मॉलिक्युल्स आणि क्लोरीनचे 2 मॉलिक्युल्स असतील, तर त्यावेळेस ऑन अ ऑक्टॅहेड्रॉन वन ऑफ द लिगँड इज kept a constant position at a constant position. एक काय करायची, एकाची पोझिशन कॉन्स्टंट ठेवायची आणि बाकी काय करायची, सगळीच्या सगळी रोटेट करायची. आणि त्यानंतर जी काही जॉमेट्री येईल तर ती जॉमेट्रिकल आयसोमेरिझम्स काय होतील आपल्याला तिथे जनरली पाहायला मिळतील, किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळत असतात. तर इथपर्यंत मला वाटतं काल इथं आलं होतं. त्याच्यानंतर हे पण आपला पार्ट झाला होता काल कम्प्लीट. MAA2B2 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस इन MAA. AA टाइप मध्ये काय असतं की MAA टाइप कॉम्प्लेक्सेस कशा म्हणतो आपण, AA मीन्स द सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स. AA मीन्स सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स. याच्यामध्ये जो काही सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड असतात, आणि सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स कोणते कोणते असतात, मग सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स असतात की ज्या मॉलिक्युल्सचे किंवा ज्या लिगँडचे काय होतं, 2 पार्ट हे सारखे पडत असतात. ज्या लिगँडचे 2 पार्ट हे कसे पडत असतात, सारखे भाग पडतात, अशाला म्हणतो आपण इट्स कॉल्ड ॲज द सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड. त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड आपण जनरली म्हणत असतो. मग अशाच एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी, इथिलीन डायमाइन. व्हेन वी कट दिस इथिलीन डायमाइन ऍट द सेंटर, या सेंटर मधून जर आपण इथिलीन डायमाइन आता सी दिस इज द इथिलीन डायमाइन मॉलिक्यूल, किंवा हा आपला इथिलीन डायमाइन मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूल जर मी असं सेंटर मधून जर असं कट केलं, या मॉलिक्यूल जर इथिलीन डायमाइनच्या मॉलिक्यूल जर सेंटर मधून कट केलं तर असे 2 भाग पडतात. एक असा CH2NH2 आणि इकडच्या साईडला काय CH2NH2. याला म्हणतो आपण इट्स कॉल्ड ॲज द सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स. आणि एक बायडेंटेड मीन्स काय म्हणतो आपण, बाय मीन्स 2 आणि डेंटेड मीन्स अटॅचमेंट. एक लिगँड हा 2 वेळेस जर अटॅचमेंट करत असेल सेंट्रल मेटल ॲटम्सला, जर लिगँड अटॅच होत असेल तर त्याला काय म्हणतात, कॉल्ड ॲज द बायडेंटेड किंवा बायडेंटिसिटी मध्ये असतो की त्याची. मग हा लिगँड बायडेंटेड असू शकतो, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, पेंटाडेंटेड, हेक्साडेंटेड. हे काय असतं त्याच्या नंबर याच्यावर डिपेंड असतं, लक्षात. मग बायडेंटेड लिगँड अजून कोणते येतं, एक असेल ऑक्झिलेट आयन्स. ऑक्झिलेट आयन्सचं पण मी तुम्हाला स्ट्रक्चर काल तिथे काढून दाखवलं होतं. COO निगेटिव्ह, COO निगेटिव्ह असं जर मॉलिक्युल असेल त्याला काय म्हणतात, इट्स कॉल्ड ॲज द बायडेंटेड लिगँड. Whereas B refers to the anionic ligands. In cis isomer of this types, the 2 monodentate ligand occupy the adjacent position. मग ज्यावेळेस हा एखादा सिस ट्रान्स आयसोमेरिझम जर दाखवत असेल तर त्यावेळेस काय होईल की जे काही सारखे लिगँड असतात, द सिमिलर काइंड ऑफ लिगँड, द सिमिलर काइंड ऑफ लिगँड्स ऑक्युपाय द
ऍडजस्टंट पोझिशन ऑन अ ऑक्टॅड्रॉन, त्या ऑक्टॅड्रॉनवर जर दोन सारखे लिगॅंड हे जर जवळजवळची पोझिशन घेत असतील, then it is called as the cis form. In trans form, when two similar kind of ligand is opposite on octahedron. मी तुम्हाला काल विथ द हेल्प ऑफ मॉडेल तुम्हाला समजून सांगितलं की कोणत्या ऍडजस्टंट पोझिशन असतात आणि कोणत्या अपोजिट पोझिशन असतात. मग एक असेल अबोव दी प्लेन, दुसरा असेल बिलो दी प्लेन, असं जर असेल तर त्यावेळेस काय करायचं, ते असेल अपोजिट असेल किंवा त्याला कॉल्ड एज द ट्रान्सपोजिशन ऑफ द आयसोमर. तर असं MAA2B2 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस शोज द सिस अँड ट्रान्स आयसोमर किंवा सिस ट्रान्स आयसोमर्स काय करतात ते जनरली शो करतात किंवा सिस ट्रान्स आयसोमर ते काय करतात शो करतात. तर त्याचं एक्झाम्पल पण मला वाटतं आपण पाहिलं होतं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द सिस अँड ट्रान्स आयसोमर. आता सिस अँड ट्रान्स आयसोमरचं पहा एक्झाम्पल आपण इथे वर जसं घेतलं होतं तसं माझे दाखवता येईल. पाहता दोन सिमिलर काइंड ऑफ ligand. See, this is two similar kind of ligand. One of the chlorine and second is the chlorine. They are nearer to each other. They are nearer to each other. हे काय ते एकूण एकाच्या जवळ आहे तिथं. त्याच्यामुळे अशा फॉर्मला काम करतो. दिस कॉल्ड ॲज द सिस फॉर्म और सिस फॉर्म आपण जनरली म्हणत असतो. आणि ज्यावेळेस हा झाल्याचा सिस फॉर्म इथे लिहिलेलं पण आहे की सिस फॉर्म आहे त्याचा. पण हे ज्यावेळेस जर अपोजिट जात असेल सी, ते काय झालं इथं अपोजिट गेले बघा, इथं अपोजिट लिहिलं आपण इथे अपोजिट गेले, याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्म. या फॉर्मला काय असेल, दिस इज द ट्रान्सफॉर्म. याच्यामध्ये इथून डायमेंशन सुद्धा बघा, दे आर ऍडिशन टू इच अदर. दोन्ही काय ते एकूण-एकाच्या ऍडजस्टंट आहेत किंवा जवळ-जवळ आहेत. पण ज्यावेळेस तो एकूण-एकाच्या अपोजिट जातील, when they are opposite to each other on octahedron faces. octahedron faces ज्यावेळेस एक वरच्या साईडला असेल, दुसरा खालच्या साईडला असेल किंवा अपोजिट असतील, then it is called as the transform. And this molecule COEN2Cl2 positive ions shows the cis and trans isomer. मग हा त्याचा कोणता असेल, this is a trans isomer. हा कोणता असेल त्याचा, इथे जर लिहिलेलं नसेल तर आपल्याला याच्या ट्रान्स आयसोमर्स इथे काय होते कळून जाते किंवा आपल्याला इथं समजून जात असते. तर अशा टाइपचे कॉम्प्लेक्सेस काय करतात, एवढ्या टाइपच्या काय करतात, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतात. इन अ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये लक्षात ठेवता वेळेस त्याचे टाइप्स आणि विथ एक्झाम्पल. समजा MA4B2 असेल तर MA4B2 जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे. MA4, M म्हणजे काय, सेंट्रोमेर ऍटम्स. ए म्हणजे लिगॅंड्स, लिगॅंडचे 4. MA4 म्हणजे एक अनॅनिक लिगॅंड. फॉर एक्झाम्पल मी घेतो एखादा समजा NH3 अनॅनिक किंवा न्यूट्रल, CO NH34 आणि MA4B2, B2 म्हणजे बी चे दोन लिगॅंड म्हणजे दुसरा अनॅनिक लिगॅंड Cl2 घेतो. मग त्या कॉम्प्लेक्स घ्यायचा, त्या कॉम्प्लेक्सचं काय करायचं, ऑक्टॅडला जॉमेट्री तयार करायची, ऑक्टॅडला जॉमेट्री काढायची आणि जसं आपण इथे लिहिलं तसं काय करायचं, त्याला एकदा एक पोझिशन सिस फॉर्म मध्ये काय करायचं, जवळजवळ दाखवायची दोन क्लोरीनची आणि दुसऱ्याच्यात काय करायचं, त्या दोन्ही काय करायचं, अपोजिट करायचं. मग हे जर आपण जर असं केलं, तर हे जर असं आपण जर केलं तर त्यावेळेस काय होईल, तिथं आपल्याला लगेच लक्षात येईल तुम्हाला सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म कसा लिहितात किंवा सिस ट्रान्सफॉर्म त्याचा कसा लिहिता येईल. लक्षात. तर मग दिस इज अबाउट द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस. दिस इज अबाउट द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस. आता हे ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस मध्ये झालं, हे कसं झालं, ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस झालं. बट वी आर ऑल्सो सीन, we will also seen in a tetrahedral, not in a tetrahedral but in a square planar complexes. मग जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे काय आहे, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये सुद्धा आहे किंवा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये सुद्धा आपण तिथे पाहू शकतो. आता स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसची जी जॉमेट्री पाहिली आपण, तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसची जॉमेट्री जी काही स्क्रीनवर तुम्हाला दिसते अशी स्क्वेअर प्लेनरची जॉमेट्री असते, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर प्लेनार मॉलिक्यूल. तुमच्यापैकी मला कोण सांगते, इफ द मॉलिक्यूल इज अ स्क्वेअर प्लेनार, इफ द मॉलिक्यूल इज अ स्क्वेअर प्लेनार, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स? आय हॅव आन्सर फ्रॉम ऑल ऑफ यू की जर एखाद्या मॉलिक्यूलची सर 4. राईट, बरोबर सांगितलं पाहिजे ना, की जर एखाद्या मॉलिक्यूलची स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री असेल किंवा स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री असेल, त्याचं हॅबिटेशन येते DsP2. सी हिअर, मी काय सांगतो, त्याचं हॅबिटेशन काय येते, DsP2 हॅबिटेशन येते आणि त्याचे कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. आणि तो मॉलिक्यूल काय करत असतो की ज्याची जॉमेट्री DsP2 येतो, तो मॉलिक्यूल काय करतो, दिस मॉलिक्यूल शोज द जॉमेट्रिकल ऑर द
स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री दाखवतो. अजून याच्यावर मी आधारित दुसरा एक प्रश्न विचारतो. जर मॉलिक्यूलची हायब्रिडायजेशन जर sp3 असेल, व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ दॅट मॉलिक्यूल? त्याची जॉमेट्री काय येईल बरं? जर हायब्रिडायजेशन जर त्याचं sp3 असेल तर सांगता येईल का? पायल, सावरी मारोटे, रुचिता, त्याच्यानंतर सचिन शिंदे, शुभांगी, विद्या, मोहिनी नरवाडे, पूजा आहे आज लेक्चरला. पूजा कांबळे, मोहिनी नरवाडे सुद्धा आज लेक्चर अटेंड करत आहेत. पार्वती शेट्टी, पायल शर्मा. कोण सांगतो तुमच्यापैकी की जर मॉलिक्युल्स आताच बरोबर सांगितलं ना, DsP2 जर 4 असेल कोऑर्डिनेशन नंबर, तर इथं सर पाहिजे 6 असेल. 6 असेल असं म्हटलेलं आहे. पण 6 येणार नाही पाहिजे. हे त्याचं रुचिता त्याचं 6 नाही येणार. सिर मी काय सांगतो एकदा लक्षात घ्या. एखाद्या कोऑर्डिनेशन नंबर एखाद्या मॉलिक्युलचा जर 4 असला, कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असला, तर तिथं 2 पॉसिबिलिटी असतात. हायब्रिडायजेशनच्या तिथं 2 पॉसिबिलिटी असतात. एक हायब्रिडायजेशन असतो त्याचं DsP2 असतो, त्याला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतो आपण, त्याला इनर असतो तो. आणि दुसरा असतो sp3 हायब्रिडायजेशन. हे पहा, sp3 s चं एक ऑर्बिटल, p चे किती ऑर्बिटल झाले? 3 ऑर्बिटल, 3 आणि किती झाले? 4. DsP2 d चा एक, s चा एक, p चे 2, काय झालं? DsP2. तरी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 4 आला. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलचा कोऑर्डिनेशन नंबर, एखाद्या मॉलिक्यूलचा कोऑर्डिनेशन नंबर 4 येत असतो, त्यावेळेस तिथं 2 हायब्रिडायजेशन पॉसिबल असतात. एक असतं DsP2 आणि दुसरा असतो sp3. मग इफ द molecules having DsP2 hybridization, then it acquire the square planar geometry. हा परत एक वेळेस रिपीट करतो मी इथं. ज्यावेळेस मॉलिक्यूल हा DsP2 हायब्रिडायजेशन त्या मॉलिक्यूलचा असते, त्यावेळेस तो मॉलिक्यूल काय करतो? स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री अक्वायर करतो. बट इफ the molecules having the sp3 hybridization, then it acquire the tetrahedral geometry. जर त्या मॉलिक्यूलचं हायब्रिडायजेशन sp3 असेल, तर तो मॉलिक्यूल काय करतो? टेट्राहेड्रल जॉमेट्री तिथे काय करतो? अक्वायर करतो, किंवा त्याची मॉलिक्यूलची जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. पण टेट्राहेड्रल जॉमेट्री डज नॉट शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस शो करू शकत नाहीत. कारण की त्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं असेल टेट्राहेड्रल जॉमेट्रीचं, किंवा टेट्राहेड्रल जर स्ट्रक्चर पाहिलं असेल, तर मी इथं काढण्याचा प्रयत्न करतो फक्त. त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की फाय नॉट इट शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पण आम्ही तर टेट्राहेड्रल जॉमेट्रीचं स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, हे असं असते टेट्राहेड्रल जॉमेट्रीचं एक रफ डायग्राम त्याची, किंवा रफ डायग्राम. आलं लक्षात? आता मला सांगा की या रफ डायग्राम मध्ये ही झालं टेट्राहेड्रल जॉमेट्री, याला म्हणतो आपण TD. इथं दिसत नाही वाटतं तुम्हाला स्क्रीनवर. ही झालं TD, आणि याला म्हणतो आपण TD, आणि हे असेल S स्क्वेअर प्लेनार, याला म्हणतो आपण SP स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री. तर याच्यामध्ये सिस आणि ट्रान्स म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा शो करतो. इट शोज द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, बट टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस डज नॉट शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कशामुळे दाखवत नाही तर, किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतात, पण त्याचे वेगवेगळे पार्ट्स, किंवा त्याला काय म्हणतो आपण, इथं सिस आणि ट्रान्स पोझिशन इथं दाखवता येत नाही. बरोबर. आता मला सांगा, इथं जर ए मॉलिक्यूल असेल, समजा इथे ए मॉलिक्यूल असेल, तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट बी मॉलिक्यूल्स इथं नाही ठेवता येणार आपल्याला. त्याला एक्झॅक्टली अपोजिट कुठं पाहिजे होता? इथं पाहिजे होता. किंवा इथं जर आपण एक मॉलिक्यूल जाऊ, त्याला एक्झॅक्ट असा अपोजिट पाहिजे होता. त्याच्यामुळे ह्या पोझिशन काय असतात? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये नसतात. म्हणून टेट्राहेड्रल जॉमेट्रीवर जनरली जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करता येत नाही, किंवा ते दाखवत नाही. इट शुड नॉट शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, बट इट इज पॉसिबल इन अ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. व्हाय इट इज पॉसिबल इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस? बिकॉज आता फॉर एक्झाम्पल इथे जर आपण ए मॉलिक्यूल घेतला, इथे ए मॉलिक्यूल घेतला, इथे ए मॉलिक्यूल घेतला, पहा दोन्ही काय येतं? ऍडजस्टंट टू इच अदर येतं, दोन्ही जवळजवळ येतं. पण जर याच्यामध्ये जर मी आता एक ए जर इथे घेतला, आणि ए हा इथं जर घेतला, तर पहा अपोजिट टू इच अदर, दोन्ही काय एकामेकाला सरळ म्हणजे एकदम अपोजिट टू इच अदर येतात. मग अशा कॉम्प्लेक्सेस काय करतात? एक सिस जवळजवळ ज्यावेळेस आले, त्यावेळेस म्हणायचं त्याला सिस कॉम्प्लेक्सेस. इथे एक असेल, इथे एक असेल, त्याला इथे एक असेल, इथे एक असेल, याला म्हणायचं सिस कॉम्प्लेक्सेस. पण दोन्ही जर अपोजिट असेल, एक इथं असेल, एक इथं असेल, त्याला हे पहा एकदम अपोजिट झाले, हे असे अपोजिट, असे अपोजिट, याला काय होतं? इट इज कॉल्ड एज द ट्रान्सफॉर्म. म्हणजे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म इझिली दाखवतो आपण, किंवा इझिली दाखवतात, म्हणून ते शोध जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन अ ट्रान्स complexes, किंवा in a square planar complexes, but it is not possible in a tetrahedral complexes. त्याच कारण आपण इथे दाखवलेलं आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊ आपण.
आता आपल्याला पाहायचं आपल्याला की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस ऑफ द टाइप Ma2B2 and Ma2BC exist as cis and trans isomer. पहा जसे चार टाइप्स कशाचे पडलेले आहेत, चार टाइप्स पडलेत आपले जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस जे आहेत तर ते काय करतात, चार टाइप्स पडलेले ते चार टाइप्स दाखवतात. त्यातलं पहिलं टाइप्स कोणतं आहे, Ma4B2 असेल, त्याच्यानंतर Ma4B2 असेल, दुसरा असेल Ma3B3 असेल, तिसरा असेल Ma2B2C2 असेल आणि चौथं जर पाहिलं असेल Ma2B2. Ma2B2 हे काय चौथं आहे त्याचं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सना काय केले तेवढे सारे शो केले. पण जर आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस साठी पाहायचं असेल तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये फक्त किती दिसतात, ते ओनली दोनच टाइप्स दिसतात त्याचे. दोनच टाइप त्याला शो होतात. पहिला कोणता असेल, पहिला असेल Ma2B2 आणि दुसरा असेल Ma2BC. एकदम सोपी सोपी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहेत. तर ही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस तुम्हाला या डायग्रामवरून कळालाच किंवा याच्यात काही जास्त सांगायचं काम नाही. फॉर एक्झाम्पल याच्यातून समजा स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस मध्ये ही झाली ए आणि हा झाला ए, हा झाला ए, ही झाली याची सिस पोझिशन. मग समजा फॉर एक्झाम्पल इकडं बी असेल किंवा इकडं सी असेल, ही झाली याची सिस पोझिशन. याला पोझिशनला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द सिस पोझिशन. बट व्हेन जर ए असेल इथं, जर ए इथं असेल किंवा ए काय घेऊ आपण, समजा इथं जर घेतला असेल ए कॉम्प्लेक्स, समजा ए कॉम्प्लेक्स आपण इथं घेतला आणि ए कॉम्प्लेक्स काय झाला इथं, डबल इथं आला ए कॉम्प्लेक्सेस, याला इथं ए कॉम्प्लेक्सेस. म्हणजे हे जर एकूण एक काय झाले, दे आर अपोजिट टू इच अदर, दे आर अपोजिट टू इच अदर. आणि मग बी इथं आहे आणि सी कुठे जाईल, मग सी साहजिकच इथं जाईल. आलं लक्षात. मग हे जे सिमिलर काइंड ऑफ मॉलिक्यूल opposite to each other, then it is called as the transform. Then it is called as the ट्रान्सफॉर्म. याला काय म्हणतात, ट्रान्सफॉर्म म्हणतो आपण त्याला. तर हे ट्रान्सफॉर्म आणि सिस्टम काय करतात, दोनच टाइप काय करतात इथे शो करतात किंवा दोनच टाइप आहे त्याचे, सिस आणि ट्रान्सफॉर्म किंवा दोनच टाइप आहेत. ते दोन टाइप काय करतो आपण इथं आपल्याला शो करता येईल. मग आता याच्यात जर पाहायचं असलं आपल्याला, म्हणजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जर पाहायचं असलं तर याच्यामध्ये काय करतात, सिस पोझिशन किती आहेत, मग याच्यात सिस पोझिशन किती येतात, 3 सिस पोझिशन आहेत. कशामध्ये, टेट्रायडल कॉम्प्लेक्सेस मध्ये. पहिली सिस पोझिशन कोणती असेल किंवा एकदम सोप्या सोप्या आहेत त्या, जास्त काही त्यात कॉम्प्लिकेशनचं काम नाही सॉफ्टवेअर मध्ये. पहा सिस पोझिशन ही एक असेल, एक, ही दोन आणि ही तीन. 1 2 3 सिस पोझिशन असतील. किंवा मग ही अशी पण येत असते सिस पोझिशन 1 2 3 आणि 4, म्हणजे टोटल नंबर ऑफ 4 सिस पोझिशन काय करते, हे शो करते. द स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स शोज द 4 सिस पोझिशन. सिस पोझिशन किती दाखवतो तो, 4 दाखवतो. तो 4 सिस पोझिशन असतात. आणि ट्रान्सपोजिशन किती असतील, फक्त दोनच ट्रान्सपोजिशन असतील. ओनली 2 ट्रान्सपोजिशन इज पॉसिबल इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये. किंवा मग दोनच ट्रान्सपोजिशन असतील. दोन ट्रान्सपोजिशन कोणते असतात, तर दोन ट्रान्सपोजिशन असतील. एक असेल 1 आणि 4, म्हणजे ही जर एक कन्सिडर केली आपण, 1 आणि ही असेल 4 असेल, ही एक असेल. किंवा मग ही असेल 2 आणि आता 1 2 3 4, इथे जर 3 घेतलं आपण कन्सिडर केलं तर ही 3, म्हणजे ही एक असेल, 2 आणि 3 एक असेल आणि 1 आणि 4 असेल. फक्त स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस शो ओनली 2 ट्रान्स कॉम्प्लेक्स किंवा त्याला काय आपण फक्त दोनच काय करणार, ट्रान्सपोजिशन शो करते ते. लक्षात. आणि सिस पोझिशन किती शो करते, 4 सिस पोझिशन शो करते आणि 2 ट्रान्सपोजिशन काय करत असतो, तो जनरली शो करत असतो किंवा जनरली शो करते. लक्षात येईल. याला म्हणतो आपण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स जिओमेट्री. देन वी विल सी व्हॉट इज द फर्स्ट टाइप. सी हियर, द फर्स्ट टाइप इज Ma2B2. Ma2B2 type of complex. The example of Ma2B2 type of complex is that M means platinum. प्लॅटिनम काय म्हणतो आपण, प्लॅटिनमला बनायचं आपल्याला सेंट्रलमेट ऍटम. त्याच्यानंतर Ma2, ए मीन्स काय म्हणतो आपण, लिगॅन्ड. मग तो न्यूट्रल लिगॅन्ड जर घेतला आपण तर न्यूट्रल लिगॅन्ड कोणता आहे, अमोनिया. अमोनियाचे किती मॉलिक्युल्स घेतलेले, तर इथं आपण 2 मॉलिक्युल्स. आणि B2 मीन्स डिफरंट लिगॅन्ड अदर दॅन द ए. ए पेक्षा काय असला पाहिजे, वेगळा लिगॅन्ड असला पाहिजे. आणि तो ए पेक्षा जर वेगळा लिगॅन्ड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, देन इट इज कॉल्ड ॲज द बी. आणि ते बी किती घेतले, Cl2 घेतले. म्हणजे 2 अमोनिया मॉलिक्युल, 2 Cl2 चे मॉलिक्युल, एक असेल प्लॅटिनमचा मॉलिक्युल. प्लॅटिनमचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला, मग इथे प्लॅटिनमचा कोऑर्डिनेशन नंबर असेल 4.
Protection number of the platinum is a 4. Geometry is a square planar. This type of complexity shows the two geometrical isomerism. One is the cis isomer and second is the trans isomer. Cis form दाखवला आणि काय केलं trans form दाखवला. See, in these complexes, four bonds are the coplanar. In these complexes, four bonds are the coplanar with central metal atoms. Central metal atom ला चार जे बॉन्ड आहेत ते कसे आहेत कोप्लेनार बॉन्ड आहेत किंवा कोप्लेनार आहेत. Here in a cis isomer, both NH3 molecule and Cl molecule are adjacent to each other. In a cis form, आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसते इथं की दोन क्लोरीन मॉलिक्युल्स Cl दोन क्लोरीन मॉलिक्युल्स हे कसे येतं ऍडजस्टंट टू इच अदर इथं सिस फॉर्म मध्ये सिस त्यालाच म्हणतो आपण सिस कशाला म्हणतो आपण व्हेन टू सिमिलर काइंड ऑफ लिगॅंड ऍडजस्टंट टू इच अदर सिस फॉर्म असेल आणि दुसरा कोणता असेल पहा इथं अमोनिया मॉलिक्युल दोन अमोनिया मॉलिक्युल हे कसे असतील टू अमोनिया मॉलिक्युल इज ऍडजस्टंट टू इच अदर याला काय म्हणायचं दिस इज कॉल्ड ॲज द सिस फॉर्म याला म्हणतो आपण सिस फॉर्म. आता ट्रान्सफॉर्म मध्ये काय होईल ट्रान्सफॉर्म मध्ये एक क्लोरीन या साइडला दुसरा क्लोरीन दुसऱ्या साइडला देन इट इज कॉल्ड एज द ट्रान्सफॉर्म त्याला काय म्हणायचं मग याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म व्हेन सिमिलर काइंड ऑफ लिगॅंड इज अपोजिट टू इच अदर व्हेन सिमिलर काइंड ऑफ लिगॅंड इज अपोजिट टू इच अदर देन इट इज कॉल्ड एज द ट्रान्सफॉर्म. मग इथं सिमिलर काइंड ऑफ लिगॅंड दोन क्लोरीन ॲटम्स होते मग हे पण काय झालं इकडं अपोजिट गेले. त्याच्यानंतर हे NH3 मॉलिक्युल होता याला अपोजिट हा NH3 मॉलिक्युल दिला त्याच्यामुळे ही काय झाली याची ही दुसरी पोझिशन झाली किंवा ही काय झाली याची दुसरी पोझिशन झाली लक्षात. मग सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म इज डिपेंड अपॉन द पोझिशन ऑफ लिगॅंड ऑक्युपाय ऑन अ स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. मग सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे कशावर डिपेंड करते तर हे डिपेंड करते की तो कोणती पोझिशन घेतो. जर त्याने ऍडिशन पोझिशन घेतली असेल किंवा ऍडिशन पोझिशन जर घेतली असेल तर त्याला काय म्हणायचं देन इट इज कॉल्ड ॲज द ऍडिशन पोझिशन जर घेतली असेल तर त्याला म्हणायचं सिस फॉर्म आणि जर त्याने अपोजिट पोझिशन जर घेतली असेल तर त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म. आपण जनरली काय करत असतो त्याला ट्रान्सफॉर्म म्हणत असतो. मग हा मॉलिक्यूल काय करेल किंवा हा मॉलिक्यूल काय करतो की ते तेवढ्या टाईपचे काय करतो कॉम्प्लेक्सेस दोनच फॉर्म दाखवतो एक असं सिस फॉर्म आणि दुसरा कोणता असणार आहे ट्रान्स किंवा ट्रान्स मॉलिक्युल्स काय करत असतो शो करत असतो लक्षात. तर आपण आता सेकंड हे झालं फर्स्ट टाइप MA2B2. आपण सेकंड टाइप पाहूयाचा C MA2BC. What is the difference between MA2B2 or MA2B2 or MA2BC? Only ligand is different. एकात काय होते MA2 मध्ये काय असणार आहे की कोणते लिगॅंड्स असतील MA2 मध्ये असतील एक लिगॅंड आणि BC B मीन्स काय असेल डिफरंट लिगॅंड असेल आणि हा B म्हणजे काय डिफरंट लिगॅंड आणि परत हा C म्हणजे काय असेल डिफरंट लिगॅंड असेल. म्हणजे एक असेल एक लिगॅंड हा सेंट्रोमेटर ॲटम्स असेल दुसरा असेल MA मीन्स अमोनिया धरा दोन मॉलिक्युल्स अमोनियाचे असतील B म्हणजे एक क्लोरीन असेल आणि दुसरा C म्हणजे काय असेल एक ब्रोमीन असेल. This type of complexes shows the two geometrical isomeric forms त्याला एकाला म्हणतो आपण सिस फॉर्म आणि दुसऱ्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म. असे जनरली काय करतात दे शो और दे शोज द टू टाइप्स ऑफ फॉर्म किंवा दे शोज द टू फॉर्म्स. आता त्याचं एक्झाम्पल बघायचं एक कोणतं सेंट्रोमेटर ॲटम M मीन्स सेंट्रोमेटर ॲटम्स सेंट्रोमेटर ॲटम्स कोणतं आहे प्लॅटिनम आहे. A2 मीन्स टू अमोनिया मॉलिक्यूल हे दोन अमोनिया मॉलिक्यूल MA2. B मीन्स एक क्लोरीन मॉलिक्युल्स आणि C मीन्स एक ब्रोमीन मॉलिक्युल्स. आणि पहायचे आता सिस फॉर्म मध्ये काय घेतलं आपण व्हेन टू सिमिलर काइंड ऑफ लिगॅंड्स ऍडजस्टंट टू इच अदर ऑन अ स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. ज्यावेळेस एखादा लिगॅंड असतील किंवा दोन लिगॅंड असतील सारख्या टाईपचे किंवा एकच टाईपचे असतील सारखे लिगॅंड असतील फॉर एक्झाम्पल असेल एक क्लोरीन असेल आणि दुसरा कोणता असेल ब्रोमीन असेल हे डिफरंट लिगॅंड आहेत पण त्याच्यामधला दोन अमोनिया लिगॅंड सेम आहेत. मग असे जर अमोनिया लिगॅंड जर सेम असतील किंवा असे जर लिगॅंड असतील तर त्यावेळेस काय होईल की त्यावेळेस मग ते अमोनिया लिगॅंडनं जर सारख्या जवळजवळची पोझिशन जर घेतली असेल मी सांगितलं तुम्हाला आत्ताच की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ सिस पोझिशन देर आर 4 सिस पोझिशन अँड ट्रान्सपोजिशन टू ट्रान्सपोजिशन दोन ट्रान्सपोजिशन असतात चार काय असतात त्याच्या सिस पोझिशन असतात. तर मग या सिस पोझिशन वर जर इथं ऍडजस्टंटला जर आले हे दोन एक आणि दोन पोझिशन वर आणि हे जरी दोन्हीची पोझिशन वेगळी असली तरी दोन लिगॅंड हे काय आहेत ऍडिशन टू इच अदर इथं हेन्स दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज अ सिस पोझिशन. त्याच पोझिशनला काम करतो इट इज कॉल्ड ॲज अ
सिस आयसोमर्स म्हणत असतो किंवा सिस आयसोमर्स म्हणत असतो. आलं लक्षात. आणि जर दुसरी असेल, मग दुसरी कोणती असेल तर दुसरी असेल आपली ट्रान्सपोजिशन. मग ही ट्रान्सपोजिशन जी असेल तर या ट्रान्सपोजिशनवर काल मी तुम्हाला विद्या हेल्प मॉडेल तुम्हाला दाखवलं की ट्रान्सपोजिशनवर काय होईल, जे सारखे जे लिगँड आहेत किंवा जे सारखे लिगँड आहेत तर ते सारखे लिगँड्स काय होतील किंवा सारखे लिगँड्स काय होतील, सारखे लिगँड्स काय होतील ते शो करतील. मग आता सारखे लिगँड्स कोणते येतं किंवा सारखे लिगँड्स कोणते असतात, सारखे लिगँड्स कोणते तर अमोनिया मॉलिक्युल. दिस इज अमोनिया मॉलिक्युल, दिस इज अनदर अमोनिया मॉलिक्युल. तर दोन अमोनिया मॉलिक्युल्स आहेत हे, आणि दोन अमोनिया मॉलिक्युल्स असल्यामुळं किंवा दोन अमोनिया मॉलिक्युल्स असल्यामुळं ट्रान्सआयसोमर असल्यामुळं ही ज्यावेळेस अपोजिट जातील स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री ते अपोजिट असतील तर त्यावेळेस त्याला काय फॉर्म असला हा आपला असेल ट्रान्स, त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म आपण जनरली म्हणत असतो किंवा ट्रान्सफॉर्म आपण त्याला म्हणत असतो. तर दिस इज द ट्रान्सफॉर्म ऑफ द स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस. तर मग स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस काय करतो, स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस शो ओनली टू टाइप्स किंवा टू टाइप्सचे काय करतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत असतो. द फर्स्ट टाइप इज कॉल्ड एज MA2B2. MA2B2 म्हणजे M सेंट्रल ऍटम, BA म्हणजे सिमिलर काइंड ऑफ दोन लिगँड आणि दुसरं काय म्हणतो आपण B2 मीन्स दोन दुसरे सिमिलर काइंड ऑफ लिगँड. फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम NH32Cl2 किंवा तुम्ही प्लॅटिनम NH32 Br2 सुद्धा तिथं एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता. त्याला काही तुमच्या मनात सुद्धा एक्झाम्पल तुम्ही चॉईस करू शकता. त्याच्यानंतर सेकंड टाइप जो असेल तर तो सेकंड टाइप आहे आपला MA2BC. याचं एक्झाम्पल आहे प्लॅटिनम NH32 क्लोरीन ब्रोमीन. आणि दोन्ही काय करतात तो सिस आणि ट्रान्सफॉर्म काय करतात, दोन्ही पण सिस फॉर्म सिस जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ट्रान्स जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे काय करतात इथं शो करत असतात किंवा तिथं काही जास्त काय तिथं काही सांगायची गरज नाही. सो इथे आपलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस प्लस जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस हा इथं टॉपिक आपला संपलेला आहे. याच्यामध्ये कुणाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता की सर हा पार्ट रिपीट करा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मला याचं कळालं नाही किंवा याचं समजलं नसेल तर मी तुम्हाला इथे समजून सांगता येईल. एकदम सोपं आहे. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तुम्हाला काय करायचं, फक्त ऑक्टॅहेड्रल असेल किंवा स्क्वेअर प्लेनर असेल याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त त्याचे सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म शो करायचे. सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म काय करायचे शो करायचे. फक्त काहीच कॉम्प्लेक्सेस असे आहेत, समजा फॉर एक्झाम्पल MA3B3 टाइप ऑफ कॉम्प्लेक्सेस इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. म्हणजे MA3B3 म्हणजे A चे 3 मॉलिक्युल, B चे 3 मॉलिक्युल, 3 आणि 3 झाले 6. याचा अर्थ जॉमेट्री कोणती आली त्याची जॉमेट्री आली ऑक्टॅहेड्रल. मग असाच कॉम्प्लेक्सेस काय करतो, मग त्याला सिस ट्रान्स न म्हणतात, त्याला काय म्हणतात, सिस म्हणायचं फॅसियल फॉर्म आणि ट्रान्सफॉर्मला म्हणायचं मेरिडियनल फॉर्म. म्हणजे फॅक आणि मर, फॅसियल आणि मेरिडियनल फॉर्म काय करतात ते चूज द फॅक आणि काय करतात शो करत असतात. आलं लक्षात. आणि याचे तर स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस एकदम इझी आहे. स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस काय इझी, स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्सेस. तर इथं आपलं लेक्चर नाही 2 महिने झाले कंटिन्यू वावरत, मग एक झाले. पार्वती बोलू नको, पार्वती म्यूट कर तिचा व्हिडिओ, ऑडिओ चालू आहे पार्वतीचा. तर अशा पद्धतीने काय करू शकतो आपण तिथे जनरली आपल्याला काय करता येईल, तिथं आपल्याला सिस ट्रान्सफॉर्म मध्ये तुम्हाला तिथं घेता येईल. बरं, अजून त्या दिवशी मी तुम्हाला एक सूचना सांगितली होती, ऍट द एंड ऑफ लेक्चर मी बोलत आहे इथं की सर्वांनी स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घ्या. स्कॉलरशिपचे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही ते सबमिट करा आपल्या ऑफिसमध्ये, जर हार्ड कॉपी असेल त्याची काढलेली असेल तर. त्याच्या काही अडचणी असतील तर कॉलेजला या, कॉलेजमधून काय तुम्हाला बोनाफाईड वगैरे लागत होतं ते घ्या, पण स्कॉलरशिपचे फॉर्म भरा. स्कॉलरशिपचे फॉर्म जर भरले नाही तर तुम्हाला फुल फीस तिथं पे करावं लागत असते. त्याच्यामुळे काय आहे की स्कॉलरशिपचा फॉर्म भरा. दुसरी अशी सूचना होती की मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये आपला लेट पुष्पादेवी पाटील रिसोडच्या कॉलेजनं काय केलं आहे, एक 5व्या सेमिस्टर साठी किंवा BSc थर्ड इयर ला जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी एक त्यांनी कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे केमिस्ट्रीचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की एक युनिट ठेवलेलं, आपल्याला 2 युनिट ठेवले, युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड असे 2 युनिट ठेवले. तर त्यांचं म्हणणं आहे की एकच विद्यार्थी हा महाविद्यालयातून रजिस्टर्ड झाला पाहिजे. एक विद्यार्थी काय झाला पाहिजे, महाविद्यालयातून रजिस्टर्ड झाला पाहिजे. तर मी तुम्हाला त्या दिवशी विचारलं की कोण कोण इंटरेस्टेड आहे, तर मला काही नावं तर कोण सांगितले नाहीत किंवा नावं पण सांगितले नाहीत. आणि काय करायचं आपल्याला की फक्त 8 मिनिटाचं प्रेझेंटेशन आहे ते. लक्षात, फक्त 8 मिनिटाचं काय आहे प्रेझेंटेशन आहे ते. आपण जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सोपं सांगत असलं, आपण जे आता शिकलो, आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तुम्ही घेतला असेल,
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याच्या एकदम इझी आहे. आताच समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर याच्या अगोदरचा पार्ट झाला होता आपला आयोनायझेशन आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम. त्याच्यानंतर थर्ड टाईपचं कोणतं होतं? कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. हे जर टॉपिक तुम्ही घेतलं, ते पण तुम्हाला इझिली 8 मिनिटासाठी तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. त्याच्यानंतर हाऊ टू राईट द फॉर्म्युला ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं जरी घेतलं असेल, तर तरी तुम्ही ते 8 मिनिटात ते 8 पॉइंट तुम्ही समजून सांगू शकता, की याचं कसं लिहिणार, त्याचं कोऑर्डिनेशन नंबर कसं लिहिणार किंवा काय असेल. किंवा तुम्ही जनरल टर्म जर घेतल्या, व्हॉट इज मीन बाय लिगॅंड, व्हॉट इज मीन बाय सेंट्रोमेर एटम, व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेशन स्पेअर, असं जरी घेतलं तरी तुम्हाला इझिली काय करता तुम्ही ते 8 मिनिटं तुम्ही प्रेझेंटेशन तुम्ही तिथे देऊ शकता. त्याची प्राइस पण खूप चांगली आहे इथं. मला वाटतंय पहिल्याला आहे ₹2000 प्राइस आहे पहिल्यांदा पहिल्या याला. 1500 आहे दुसऱ्या याला, तिसऱ्याला ₹1000 आहे. असं प्राइस विथ सर्टिफिकेट आहे. आणि त्याचं काय करायचं तुम्हाला एक 8 मिनिटाचं प्रेझेंटेशन बनवायचंय. 8 मिनिटाचा प्रेझेंटेशन व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे आणि ते तुम्हाला सेंड करायचं आहे. आणि ते मी मी तुम्हाला हेल्प करेन त्याच्यात. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, की बुवा कसं करायचं, काय करायचं. हेच टॉपिक नाही तर दुसरं टॉपिक पण काय करू आपण घेऊ. जर तुम्ही जर इंटरेस्ट मला दाखवला, की सर मी करण्यास तयार आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, की कसं झालं म्हणजे कोणाला असं वाटू नये, की बाबा मला इन्व्हॉल्व नाही केलं, मला पण इन्व्हॉल्व नाही केलं. असं जर असेल कोणाचं, जेवढे आपल्या क्लासमधून बीएससी थर्ड इयर मधून जेवढे विद्यार्थी इन्व्हॉल्व होतील त्याच्यात, तर तेवढ्याचं आपण काय करू प्रायमरीली आपण कॉलेजमध्येच घेऊ किंवा मी त्यांचं घेईन इथं प्रेझेंटेशन आपण ऑनलाईन घेऊ. आणि जर त्या 3-4 जणांपैकी जर ज्याचं चांगलं वाटेल आपल्याला, तर त्याचं काय करू आपण रिकमेंड करू कुठं त्या कॉम्पिटिशनसाठी. आलं लक्षात? तर मला फक्त रुपाली खोटेचाच फक्त त्याशी हो म्हणून असा मेसेज आला होता. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, की त्याच्यानंतर तिनं ज्यावेळेस मला WhatsAppवर सांगितलं, की "सर आय एम नॉट इंटरेस्टेड टू इन्व्हॉल्व धिस कॉम्पिटिशन." किंवा तिने सांगितलं, की "माझं पण इन्व्हॉल्व होण्याचं काही खरं नाही." तर अजूनही वेळ गेलेला नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुमच्यापैकी कोणीही पार्टिसिपेट जर केलं, तर त्याला माझ्याकडून फुल सपोर्ट असेल. मग कोणी असेल ते सावरी मराठे असतील, सचिन सानप असेल, प्रिया खारवाल असेल, भाग्यश्री मगर असेल, साक्षी पारीख असेल. तर तुम्ही कोणी जर सांगितलं तर आपण काय करू शकतो त्याचं आपण त्याला इन्व्हॉल्व करून तिथे जनरली घेऊ शकतो किंवा इन्व्हॉल्व करा आपल्याला तिथे करता येईल. जर तुमच्यापैकी जर कोणी इंटरेस्टेड असेल तर. कोणी आहे का इंटरेस्टेड तुमच्यापैकी? साक्षी, साक्षी, सावरी, काय म्हणते साक्षी? करता का इन्व्हॉल्व होता का भाग्यश्री? पहा जर कोणाची इच्छा असेल तर आपण नक्कीच त्याला इन्व्हॉल्व करून घेऊ याच्यामध्ये. आणि पार्टिसिपेंटची तिथे जर आलं प्राइस तुम्हाला तर खूप चांगली गोष्ट आहे. सावरी, सर सब्जेक्ट कोणते कोणते सब्जेक्ट आपला म्हणजे केमिस्ट्री आहे आणि केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये जे पहिले 2 युनिट आहेत कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचे, तर ते 2च कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचे युनिट त्यांनी इन्व्हॉल्व केलेले आहे त्याच्यात. तर जर करायची इच्छा असेल तर कोणीही तुम्ही करू शकता. सर भाग्यश्री, त्याच्यामध्ये हा बोला पॉइंट ना. घ्यायचे का म्हणजे हा एक एक पॉइंट चूज करायचे का? हा पॉइंट एक आपल्याला 8 मिनिटाचा फक्त व्हिडिओ तयार करायचा आहे. 8 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि 8 मिनिटाचा व्हिडिओ त्याला सेंड करायचा आहे. मग ते त्याच्यावरून ते प्राइस वगैरे ठरवतील काय द्यायचं काय नाही किंवा काय ते प्राइस तर मी तुम्हाला सांगितलं. बरं सर ठीक. मी देतो. भाग्यश्री, बघते सर मी एक बनवून काय पाठवते तुम्हाला. हा मला चालेल? ते सावरी तू इंटरेस्टेड आहे का मग? हो सर टाकते मी. बरं ठीक आहे चालेल. आणि भाग्यश्री, पण सर मला फक्त ते म्हणजे आपण जे त्याच्यामध्ये स्लाइड मध्ये जी इन्फॉर्मेशन टाकू ना ती हा, मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवते. ते- तुम्ही सांगा तू व्यवस्थित फक्त आहे का तू नाही. तू काय कर सावरी तू